ओम नमः शिवाय। महाशिवरात्रीचे व्रत का करावे? माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते। या दिवशी उपवासाचे व्रत करतात। भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी व्रताची सांगता केली जाते। महाशिवरात्री माघ वैद्य त्रयोदशीला महाशिवरात्री म्हणतात। महाशिवरात्रीचे व्रत हे काम्य आणि नैमित्तिक कात आहे। महाशिवरात्री म्हणजे काय? पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस। शिवरात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो। शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्री असे म्हणतात। महाशिवरात्रीचे व्रत का करावे? शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्वाचे कार्य थांबते, म्हणजेच त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधी अवस्थेत जातात। शिवाची समाधी अवस्था म्हणजे शिवाने स्वतःसाठी साधना करण्याचा काळ। त्या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्व स्वीकारत नाहीत, त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो। त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे व्रत करावे। उपवास, पूजा व जागरण ही या व्रताची 3 अंगे आहेत। शिवरात्रीच्या दिवशी एकभुक्त राहावे। शिवरात्रीला रात्रीच्या 4 प्रहरी 4 पूजा कराव्या असे विधान आहे। त्यांना यामपूजा असे म्हणतात। प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंग स्नान घालून अनुलेपन करावे। शिवतत्व आकृष्ट करायला बेल, पांढरी फुले व रुद्राक्षाच्या माळा, शाळुंका शिवपिंडीवरती व्हाव्यात। धोत्रा व आंबा यांची पत्रीही या पूजेत व्हावी। तांदळाच्या पिठाचे 26 दिवे करून त्यांनी शिवाला ओवाळावे। पूजेच्या शेवटी 108 दिवे दान द्यावेत। शिवस्मरणात जागरण करावे। पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करावी। पारण्याला ब्राह्मण भोजन घालावे। ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन व्रताची समाप्ती करावी। शिवपूजेची वैशिष्ट्य: शिवपिंडीला थंड पाणी, दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालतात। शिवाच्या पूजेत हळद कुंकू वापरत नाहीत, मात्र भस्म वापरतात। शिवपूजेत पांढऱ्या अक्षदा वापरतात। शिवाक्षाला तांदूळ, क्वचित गहू व पांढरी फुले वाहतात। शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालतात। महाशिवरात्रीला शिवाचा नामजप करण्याचे महत्त्व: महाशिवरात्रीला विश्वात वाढणाऱ्या तमोगुणापासून रक्षण होण्यासाठी शिवतत्व आकृष्ट करण्यासाठी शिवाचा ओम नमः शिवाय हा नामजप जास्तीत जास्त करावा। ओम नमः शिवाय।